ह्या अस्तित्वाची ज्यावेळेला कुठलीतरी त्रयस्थ नोंद होते, त्यावेळेला जे होतं त्याला म्हणायचं डेटा. डेटाच्या संदर्भामध्ये कुठेही काही फरक झाला ना, की त्याचा संबंध थेट आपल्या ज्ञानाशी आणि शहाणपणाशी असतो. बरोबर. आणि म्हणून डेटा ही काही साधी गोष्ट नाहीये. समाजामध्ये डेटा निर्माण होणं किंवा डेटावर प्रक्रिया करण्याच्या नवीन व्यवस्था निर्माण होणं, हा वरकरणी वाटतो तेवढा साधा नाहीये. कारण त्याचा संबंध एकीकडे खाली बघितलं तर अस्तित्वाशी आहे आणि अगदी वर टोकाला बघितलं तर त्याचा संबंध हा आपल्या शहाणपणाशी, ज्ञानाशी. मोबाईल आपल्या शेजारी घेतो तर प्रत्येक क्षणोक्षणी मोबाईल आपल्या शेजारी आहे. म्हणजे विश्राम डोले आता कुठे आहे याची माझ्या मोबाईल ऑपरेटरकडे नोंद आहे. बरोबर? मी Google Chromeला लॉग इन करतो, त्याची नोंद होते. मी आता Zoomला लॉग इन झालो आपण, त्याची नोंद आहे. मी बाहेर जातो तर सीसीटीव्ही कॅमेरे असतात. मी कुठला ॲप डाउनलोड करतो. म्हणजे जवळ-जवळ सगळ्या गोष्टी मी ऑफिसला किती वाजता गेलो, ऑफिसमधून किती वाजता आलो, सगळं याचे रेकॉर्ड्स तयार होतो. डिजिटल डेटा आहे, त्याला काही त्याचं वजन नाहीये. बरोबर? तो असा अदृश्य स्वरूपात आहे. आपण ज्याला आध्यात्मिक याच्यामध्ये म्हणतो ना, की निर्गुण निराकार स्वरूपाचा तो आहे. खरं तर निर्गुण नाहीये, तो चांगला सगुण आहे. पण तो निश्चितपणे निराकार आहे. शिकण्यापेक्षा शिकण्याच्या मार्गांना अतोनात महत्त्व येणं, याच्यामुळे शिक्षण व्यवस्थेचं जे झालं, टी-आर-पीमुळे टेलिव्हिजनचं जे झालं, ते कदाचित आपल्या ओव्हरऑल जगण्याचं होऊ शकेल का? ही एक भीती सातत्याने वाटत. नमस्कार, मी वृषाली घाटपांडे विचारचक्राच्या स्पेशल टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. विचारचक्र सुरू होऊन साधारण 1 वर्ष झालेलं आहे आणि या 1 वर्षात आपण वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ केलेले आहेत. ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक यासोबतच अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. या सगळ्या मागे उद्दिष्ट एकच होतं की अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहित माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी आणि या उद्दिष्टासाठी आम्ही कटिबद्ध राहिलेलो आहोत आणि इथून पुढेही राहण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण जशी साथ आतापर्यंत देत आलेला आहात तशीच यापुढेही मिळावी हीच विनंती, हीच अपेक्षा. आणि आता बाकीच्या किंवा जे विषय मागच्या वर्षी कव्हर करता आलेले नव्हते त्या अन्य विषयांवर सुद्धा आपण मुलाखती घेणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आपण आजचा हा संवाद आयोजित केलेला आहे. थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर आपल्याला कल्पना असेल की आपण एखादी गोष्ट गुगलवर सर्च केली की त्याचे रिकमेंडेशन किंवा नोटिफिकेशन आपल्याला इतर ऍपवर दिसत असतात. मी गुगलवर काही सर्च केलं तर त्याचं रिकमेंडेशन मला फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा दिसतं. तर हे सर्च इंजिन नक्की कसं घडतं किंवा आपल्या डेटाचा वापर कसा केला जातो आणि मुळात डेटा म्हणजे नक्की काय? राजकीय आणि सामाजिक असे बरेच बदल सध्या घडतात आणि त्याचा बेस हा डेटा. तर नक्की हा डेटा वाद किंवा डेटा इझम विदावाद नक्की काय आहे, त्यामुळे कुठले बदल घडतात आणि याची काय काय उदाहरणं आता घडतात, या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ऑरवेलच्या 1984 या कादंबरीचं प्रसिद्ध वाक्य आहे की बिग ब्रदर इज वॉचिंग यू. तसा वॉच आता आपल्यावर कोणी ठेवतं का, आपल्यावर अशी पाळत ठेवली जातीये का आणि ती का ठेवली जाते, त्याचा उद्दिष्ट काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या संवादात जाणून घ्यायच्या. या गोष्टींपाठीमागचं लॉजिक जाणून घेतलं आणि या गोष्टी तुम्हाला समजल्या तर कदाचित माहिती किंवा डेटा देताना तुम्ही सतर्क राहाल आणि सजग राहाल. त्यासाठीच आजचा संवाद आपण आयोजित केलेला आहे. आजचे आपले मान्यवर आहेत विश्राम ढोले सर. आपल्या सगळ्यांना सर परिचित आहेतच, कारण वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा मासिकांमध्ये आपण सरांचं लिखाण वाचलेलं आहे. पण तरी सुद्धा मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी सरांचा अल्प परिचय करून देते. विश्राम ढोले सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या डिपार्टमेंटच्या असिस्टंट प्रोफेसर पदी कार्यरत आहेत. पदव्युत्तर विभागात सरांचा 20 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. अकॅडमिक्स जॉईन करण्यापूर्वी पत्रकार म्हणून सर 9 वर्ष लोकसत्तामध्ये कार्यरत होते. याबरोबरच मघाशी म्हटल्याप्रमाणे सर वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी लेख लिहित असतात. सकाळ, लोकसत्ता, लोकमत या वर्तमानपत्रांमध्ये आपण सरांचं लिखाण वाचत असतो. याबरोबरच टीव्हीवर पॅनल डिस्कशन्स मध्ये सरांचा सहभाग असतो. सरांना मध्यंतरी पीएचडी जाहीर झालेली आहे आणि हिंदी चित्रपट गीतांच्या संशोधनासाठी ही पीएचडी जाहीर झालेली आहे. अतिशय इंटरेस्टिंग विषय हा सर, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. याबरोबरच सरांनी मास मीडिया कम्युनिकेशन याविषयीची 3 मराठी पुस्तकं लिहिलेली आहेत. यासोबतच इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद सुद्धा केलेला आहे मराठीत.
मास मीडिया, डिजिटल मीडिया, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पॉलिटिकल कम्युनिकेशन, फिलॉसॉफी ऑफ सायन्स हे सरांचे विशेष आवडीचे आणि अभ्यासाचे विषय. आणि म्हणूनच आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत. सर, विचारचक्रामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर सर, मुलाखतीच्या सुरुवातीला मी अगदी बेसिक प्रश्न विचारेन की इंग्लिशमध्ये आपण ज्याला डेटा म्हणतो त्याला मराठीत आपण विदा म्हणतो, पण सर्रास शब्द वापरताना आपण माहिती असा शब्द वापरत असतो. तर अगदी बेसिक प्रश्न, विदा आणि माहिती यात नेमका फरक काय? थँक्यू वृषाली, धन्यवाद. मला तुझ्या या विचारचक्रामध्ये बोलावलंच त्याबद्दल धन्यवाद. आणि मला खरंच आनंद होतोय इथे या तुझ्या व्यासपीठावर येऊन, कारण म्हणजे एका वेगळ्या विचारांनी आणि काहीतरी गांभीर्याने काहीतरी नव्या गोष्टींबद्दल सांगण्याचा हा उपक्रम आहे. आणि हा जो विषय आपण आता बोलणार आहोत तोही तशाच प्रकारचा आहे. म्हणून मला खरंच छान वाटतंय. आता तुझ्या प्रश्नाकडे, तू म्हणाले ते खरं आहे की आपण डेटाला सहज माहिती असं म्हणतो. एक दैनंदिन बोलण्याचा संबंध असेल तर त्यालाही हरकत नाही, पण जर अधिक नेमकेपणाने ज्याला बोलायचं झालं तर आपण डेटाला मराठीमध्ये अलीकडे विदा हा एक शब्द प्रचलित झाला आणि मला वाटतं तो चांगला आहे. पण तरी देखील म्हणजे मराठी असो किंवा इंग्रजी असो, डेटा आणि इन्फॉर्मेशन यामध्ये फरक काय आहे या काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण ज्या गोष्टीचा तू मगाशी उल्लेख केला, विदावाद किंवा डेटाइझम, हा शब्द अलीकडच्या आघाडीचे जे लेखक आहेत युval नोआ हरारी त्यांनी पॉप्युलर केलेलं आहे आणि अत्यंत महत्वाची ती संज्ञा आहे. तर ते जर समजून घ्यायचं असेल तर मुळात आपल्याला डेटा या गोष्टीकडे बघावं लागेल. तर मी साधारणतः डेटाचा व्याख्या म्हणा किंवा वर्णन म्हणा असं करेल की कसं असतं, अस्तित्वाचा एक स्तर असतो. म्हणजे थिंग्स एक्झिस्ट, पीपल एक्झिस्ट, पण त्या अस्तित्वाची ज्या वेळेला कुठली तरी त्रयस्थ नोंद होते त्यावेळेला जे होतं त्याला म्हणायचं डेटा. सो विदा म्हणजे काय, तर अस्तित्वाची झालेली एक नोंद म्हणजे विदा, किंवा डेटा मीन्स एन एक्झिस्टन्स रेकॉर्डेड. ओके, म्हणजे अगदी सोपं उदाहरण सांगायचं तर मी विश्राम ढोले अस्तित्वात आहे, तू वृषाली घाटपंडे अस्तित्वात आहे. पण ज्या वेळेला मी ऑफिसमध्ये जातो आणि आमच्या बायोमेट्रिक्सवर त्याची नोंदणी करतो त्यावेळेला माझ्या अस्तित्वाची एक काहीतरी माझ्या बाहेर एक नोंदणी झाली आणि म्हणून तो डेटा निर्माण झाला. किंवा अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर वर्गामध्ये तुम्ही उपस्थित असता, बरोबर, पण जोपर्यंत उपस्थिती त्या रजिस्टरवर मार्क होत नाही तोपर्यंत तुमच्या अस्तित्वाचा वर्गातला डेटा तयार होत नाही. सो डेटा इज अन एक्झिस्टन्स रेकॉर्डेड. मग माहिती म्हणजे काय, तर या डेटावर ज्या वेळेला आपण काही अगदी प्राथमिक प्रक्रिया करतो, म्हणजे त्या डेटाला काहीतरी नाव देतो, त्याचं काहीतरी एक बेसिक वर्गीकरण करतो, त्याच्यात काहीतरी अगदी छोटे मोठे पॅटर्न बघतो, असे ज्या वेळेला आपण त्याच्यावर ज्याला म्हणून बेसिक अनालिटिकल काही आपण कॅटेगरीज केल्या किंवा त्याच्यावर काही प्रक्रिया केल्या की जे तयार होतं ती असते माहिती. अशी वेगवेगळी माहिती आपण एकमेकांना जोडतो आणि त्यांच्यातला सहसंबंध म्हणजे त्यांच्यातलं रिलेशन बघतो, त्यांच्यातले पॅटर्न्स म्हणजे त्यांच्यामध्ये काय प्रकारच्या साम्य किंवा फरक दिसतात आहे हे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला त्या माहितीतून जे तयार होतं किंवा त्या प्रक्रियेतून जे तयार होतं ते असतं ज्ञान. आणि त्या ज्ञानाचं आपण मूल्यांच्या आधारे काहीतरी मूल्यमापन करतो, काहीतरी दृष्टीच्या आधारे मूल्यमापन करतो, ते आपण जरा कशाशी तरी पडताळून बघतो, त्यानुसार कृती करायला लागतो आणि त्यातून एक दीर्घकालीन भविष्यवेधी पद्धतीने काहीतरी मनात समजून घेतो, त्यावेळेला ते येतं ते शहाणपण. त्यामुळे लक्षात घ्या, डेटा म्हणजे एक्झिस्टन्स is transformed into, when recorded, gets transformed into data. Data, when basic processing is done, turns into information. Information, when you analyze or you correlate, it becomes knowledge. And when knowledge is associated with values, vision, past, future, practice, it becomes wisdom. मराठीमध्ये सांगायचं झालं तर अस्तित्व, विदा, माहिती, ज्ञान आणि शहाणपण. आपण म्हणतो ना शहाणपण अनुभवातून येतं, तर ज्ञान असतं पण त्या ज्ञानाला ज्या वेळेला आपण कशाची तरी जोड देतो, अनुभवांची जोड देतो, पडताळे घेतो, त्याला काहीतरी एका मूल्याच्या दिशेने बघायला लागतो, त्यावेळेला ते होते ते शहाणपण. म्हणून म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर म्हणून डेटाच्या संदर्भामध्ये कुठेही काही फरक झाला ना
की त्याचा संबंध थेट आपल्या ज्ञानाशी आणि शहाणपणाशी असतो. बरोबर. आणि म्हणून डेटा ही काही साधी गोष्ट नाहीये. समाजामध्ये डेटा निर्माण होणं किंवा डेटावर प्रक्रिया करण्याच्या नवीन व्यवस्था निर्माण होणं हा वरकरणी वाटतो तेवढा साधा नाहीये. कारण त्याचा संबंध एकीकडे खाली बघितलं तर अस्तित्वाशी आहे आणि अगदी वर टोकाला बघितलं तर त्याचा संबंध हा आपल्या शहाणपणाशी, ज्ञानाशी आहे. अस्तित्व आणि ज्ञान या दोन आपल्या जगण्याच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आणि म्हणूनच डेटामध्ये काहीही होणं हा या दोन्ही गोष्टींना स्पर्श करण्यासारखा भाग असतो. फार सोप्या शब्दात तुम्ही हे सगळं सांगितलेलं आहे. आपण मगाशी बोलताना डेटा इझम, इदावाद ही हो, संज्ञा वापरलेली आहे. हो, हो. तर आपल्याला माहितीये की आपला इतिहास हा सगळ्या वादांवर आधारलेला इतिहास आहे. मग बरेच वाद, अगदी धर्मवाद, भांडवलवाद, समाजवाद, साम्यवाद हा खरं सगळा वादांचा इतिहास आहे. आहे. आता विदावाद ही नवीन संज्ञा प्रचलित होत असताना या वादाचा आता समाजावर काय परिणाम होतोय आणि भविष्यात तो काय होईल? खरं. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि खरंच म्हणजे युval नोआ हरारेंनी जे सांगितलंय त्यांनी शब्द नवीन आता जरी केला असेल किंवा त्यांच्यामुळे हा शब्द प्रचलित झाला असेल तरी विदावाद म्हणून जे आपण समजतो ते फक्त हरारींनी पहिल्यांदा सांगितलं असं नाही. त्याची चुणूक आपल्याला गेल्या काही दशकांपासून दिसतच आहे आणि गेल्या काही दशकांपासून लोक त्याची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी पण करताय. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर डेटा हा शब्द न वापरता पण इन्फॉर्मेशन हा शब्द वापरून या आधीच्या अनेक विचारवंतांनी इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजे आपली आत्ताची जी समाज व्यवस्था आहे ती एक माहिती समाज होत आहे असं काही जणांनी प्रतिपादन केलं होतं. ल्युसियानो फ्लोरिडी सारखे काही तत्वज्ञ आहेत किंवा तत्वचिंतक आहेत ते तर असं म्हणायला लागले की वी आर ऍक्च्युली बिकमिंग इन्फॉर्ग म्हणजे इन्फॉर्मेशन ऑर्गॅनिझम, इन्फॉर्मेशनचा इन्फ आणि ऑर्गॅनिझमचा ऑर्ग, सो इन्फॉर्ग. तर विदावाद हे जरी आपण आता म्हणजे हरारींच्यामुळे ते लोकप्रिय शब्द झाला असला तरी त्याचे जे वेगवेगळे संकल्पनात्मक आधार आहे किंवा त्याची जी काही वेगवेगळी स्वरूप आहेत ते लोकांनी याच्या आधी पण मांडलेलं होतं. पण तरी देखील आपण हा विदावाद हा शब्द स्वीकारल्यामुळे आपण हरारींच्या मांडणीचा आधार घेऊन पुढे जाऊया. तो असा आहे म्हणजे विदावादाचं मुख्य सूत्र किंवा त्याचा जो मूळ चौकट आहे ती अशी आहे की जसं मी मगाशी म्हणालो विदा काही आत्ता फक्त तयार होते असं काही नाही. मानवी समाजाच्या इतिहासामध्ये विदा तयार होणं म्हणजे डेटा तयार होणं, डेटावर काहीतरी प्रक्रिया होणं, त्यातून काहीतरी ज्ञान निर्माण होणं, शहाणपण निर्माण होणं ही अगदी पूर्वापार चाललेली प्रक्रिया. म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये काही फार मोठा नाविन्य आहे अशातला काही भाग नाहीये. ती होतीच मानवी इतिहासामध्ये ती त्याच्याशिवाय आपण एवढ्या पुढे आलोच नसतो. पण मुद्दा असा होतो आणि तिथे वाद हा भाग आहे. आता अनेकदा काय होतं लोक वाद म्हणजे आपण ज्याला इझम म्हणतो आणि मराठीमध्ये आपण ज्याला वाद असं म्हणतो त्याचा उल्लेख लोक नेहमी संघर्षात्मक पद्धतीने असं घेतात की अमुक वर्सेस तमुक वाद. तर वाद हा तशा अर्थाने तो शब्द नाही आहे. वाद हा एखाद्या गोष्टीला मध्यवर्ती भूमिका देऊन त्याच्या आधारे इतर व्यापक गोष्टींचं मांडणी करणं हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला आपण म्हणतो वाद. म्हणजे समाजाच्या इतिहासामध्ये किंवा समाजाच्या रचनेमध्ये भांडवलाची निर्मिती ही मध्यवर्ती आहे असं मानून ज्या सगळ्या गोष्टींची मांडणी केली जाते त्याला आपण म्हणतो भांडवल. असा सगळा तो भाग आहे. तर गेल्या काही दशकांपासून लोकांना हे जाणवायला लागलं आणि गेल्या साधारणतः 2 दशकांमध्ये तर हे अधिक प्रकर्षाने जाणवायला लागलं की आपण ज्या ज्या म्हणून समाजाच्या काही महत्वाच्या गोष्टी बघतोय आहे तिथे डेटा हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतोय. याचा अर्थ डेटा याच्या आधी नव्हता का तर आपल्याला माहिती आहे की विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांमध्ये इतर सामाजिक शास्त्रांच्या अनेक क्षेत्रांमध्ये डेटाचा वापर संशोधनांमध्ये हा व्हायचा, तो काही प्रश्न नाही. पण त्याचं क्षेत्र कसं होतं मर्यादित होतं. त्या डेटाचा माझ्या दैनंदिन जगण्याशी किंवा माझ्या दैनंदिन क्रियाकृतींशी काही फार थेट संबंध यायचा किंवा त्याच्यामुळे माझ्या जगण्यावर थेट परिणाम व्हायचा असं फारसं घडायचं. घडलं तर ते उशिरा पाशिरा घडायचं. पण गेल्या काही दशकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं. त्यामुळे बदललं काय आहे तर प्रमाण बदललंय. आता कोणी म्हणाला प्रमाणच तर बदललं त्यात काय एवढं महत्वाचं. पण असं नाही. ज्या वेळेला प्रमाण किंवा ज्याला आपण म्हणतो स्केल बदलते ना
तर जगण्यामध्ये कुठेही स्केलमध्ये होणारा बदल किंवा प्रमाणामध्ये होणारा बदल हा साधा सुद्धा बदल नसतो. तो खूप खोलवर प्रभाव टाकतो आपल्यावर. आणि इथे तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. एक फक्त छोटस उदाहरण सांगतो. असं म्हटलं गेलेलं आहे किंवा असं काही जणांचा अंदाज आहे किंवा एस्टिमेशन आहे की 20व्या शतकाच्या अखेरीस, म्हणजे असं धरून चलो 1999ला जगामध्ये जी काही एकूण डेटा होता, तर त्या डेटा मधला फक्त 25% वाटा हा डिजिटल डेटाचा होता. ओके, म्हणजे असं धरून 2000च्या सुरुवातीला. आणि आता 2021 मध्ये अशी स्थिती आहे की जगातला जवळजवळ 95% डेटा जो आहे तो डिजिटल आहे. म्हणजे आपण जगामध्ये जो काही डेटा आहे असं आपण म्हणतो, आपण मगाशी जे मी म्हणालो त्याच्याशी जर याचा संबंध जोडला तर असं म्हणता येऊ शकेल की आपल्या अस्तित्वाच्या आणि आपल्या ज्ञानाच्या अधिकाधिक नोंदी ह्या आता डिजिटल आहेत. तुम्ही म्हणाल त्याला काय फरक पडतोय, डिजिटल असो किंवा नॉन डिजिटल असो, फरक काय पडतो? तो फरक एवढा असा आहे की जो डेटा डिजिटल स्वरूपात नाही, मगाशी मी जो उल्लेख केला की वर्गातली उपस्थिती, ओके, जी आपण रजिस्टरवर हाताने पी करून आपण जे शिक्षक लोक करतात ती उपस्थिती, आणि तुम्ही ज्या वेळेला आता ऑनलाईन माध्यमांमध्ये जाता त्यावेळेला तुमचा ऑनलाईन एक लॉग तयार होतो त्या म्हणजे झूमवर असेल तर झूमवर, गुगल मीट असेल तर जे काय असेल ते. तर याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. तो फरक असा आहे की ऑनलाईन किंवा ऑफलाईन डेटा किती तयार व्हावा याला मानवी प्रयत्नांच्या, इतर काही साधन सामुग्रीच्या खूप मोठ्या मर्यादा आहेत. ओके, बरं, त्याचं डुप्लिकेशन करणं खूप अवघड असतं. ओके, करता येऊ शकतं डुप्लिकेशन, पण खूप अवघड असतं. पण हे जर तुम्ही डिजिटलमध्ये बघाल तर डिजिटलमध्ये डेटा निर्माण करण्याची कॅपॅसिटी प्रचंड आहे. मी अगदी साधं उदाहरण घेतो. आपलं अस्तित्व, दैनंदिन जगण्यातलं आपलं दररोजचं अस्तित्व, इतकी साधी जरी गोष्ट घेतली तरी पूर्वी ज्यावेळेला ही डिजिटल साधनं आपल्या आसपास नव्हती त्यावेळेला आपण कुठे आहोत, काय आहोत, कसं आहोत, कसे दिसतो याचे रेकॉर्ड फार नसायचे. म्हणजे बघ, अगदी साधं उदाहरण, आपल्या आजोबांचे किती छायाचित्र आपल्याकडे आहेत, आपल्या पणजीचे किंवा आजीचे किती छायाचित्र आहेत, फारच क्वचित किंवा फार कमी. तेही जेमतेम प्रसंगांमध्ये, लग्न समारंभांमध्ये असले तर असले, त्यांच्या बालपणीची तर नाहीच आहे. पण तुम्ही आता बघा, एखादं जे नवीन एखाद्या बाळाचा जन्म झाला असेल 2015-16ला, तर त्याच्या जन्मापासून आतापर्यंतच्या जवळजवळ दररोज लेवलची फोटो उपलब्ध आहे. म्हणजे आपली आजी पण जगली आणि आता त्या आजीचा नातू पण किंवा नात पण जगते आहे, पण आजीचा डेटा किती कमी आहे आणि त्या नातवाचा डेटा किती जास्त आहे. आता हेच तुम्ही अजून एक्सटेंड करून बघा, साधा आपलं जगण्याचं. आपण मोबाईल आपल्या शेजारी घेतो तर प्रत्येक क्षणोक्षणी मोबाईल आपल्या शेजारी आहे. म्हणजे विश्राम डोले आता कुठे आहे याची माझ्या मोबाईल ऑपरेटरकडे नोंद आहे. बरोबर, मी गुगल क्रोमला लॉग इन करतो त्याची नोंद होते. मी आता झूमला लॉग इन झालो आपण, त्याची नोंद आहे. मी बाहेर जातो तर सीसीटीव्ही कॅमेरे असतात. मी कुठला ऍप डाउनलोड करतो, म्हणजे जवळजवळ सगळ्या गोष्टी, मी ऑफिसला किती वाजता गेलो, ऑफिसमधून किती वाजता आलो, सगळं 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 याचे रेकॉर्ड तयार होते. म्हणजे अगदी साधी गोष्ट की माझं जगणं याचा जर डेटा म्हटला तर पूर्वी कधी नव्हे एवढा तो डेटा आपण आज आपल्या डिजिटायझेशन मध्ये तयार होतो, कारण सर्वत्र डिजिटल गोष्टी आहेत. आणि हाच तर्क तुम्ही इतर गोष्टींना वापरून बघा, तुम्हाला त्याची स्केल लक्षात येईल. आता नुसतं एवढं होऊन डेटा वाद येईल का, तर तसं नाही, कारण इतका नुसता डेटा येऊन उपयोगी नाहीये, तो कुठेतरी स्टोअर होणं ते पण गरजेचं आहे. आता आपण उपस्थितीचे किती रजिस्टर जमा करणार आहोत, त्याला फिजिकल स्पेसची मर्यादा आहे, त्याला वजन आहे वगैरे वगैरे. पण हा डेटा, जो डिजिटल डेटा आहे, त्याला काही त्याचं वजन नाहीये. बरोबर, तो असा अदृश्य स्वरूपात आहे. आपण ज्याला आध्यात्मिक याच्यामध्ये म्हणतो ना की निर्गुण निराकार स्वरूपाचा तो आहे. खरं तर निर्गुण नाहीये, तो चांगला सगुण आहे, पण तो निश्चितपणे निराकार आहे. तर आणि निर्गुण जरी असला तरी त्याला सगुणामध्ये कसं कन्वर्ट करायचं याचे खूप मोठे अल्गोरिदम्स आपल्याकडे आहेत. त्यामुळे तर असा हा जो डेटा आहे तर तो खूप आहे. आणि तो स्टोअर किती होतो, मी तुला अगदी छोटस एक उदाहरण सांगतो. पूर्वी मी ज्या वेळेला लांबच्या प्रवासाला जात असे त्यावेळेला प्रवासामध्ये कंटाळा येऊ नये म्हणून मी, पूर्वी तो आपलं हे असायचं ना वॉकमन, तर वॉकमन घ्यायचा आणि जवळजवळ एक 10-15 कॅसेटचा मोठासा असा एवढा एवढा बक्सा मी घ्यायचो. बरोबर, आणि एवढं सगळं करून 10-15 कॅसेट मध्ये किती गाणी असणार माझ्याकडे, तर 60-70-80 गाणी त्याच्यात मिळणार.
आता माझ्या छोट्याशा मोबाईलच्या नखा एवढ्या मायक्रो SD कार्ड मध्ये 4,000 गाणी आहेत. 16 GB मायक्रो SD कार्ड आहे. 4,000 गाणी बसतात. तू कम्पेअर कर, 10 कॅसेटची जागा आणि त्याच्यातून येणारे 60 गाणी किंवा 70 गाणी ते कुठे, आणि माझ्या नखा एवढ्या अंगठ्याच्या नखा एवढ्या मायक्रो SD कार्ड मध्ये येणारी 4,000 गाणी कुठे. याचा अर्थ की नुसता डेटा जास्त होतोय असं नाही, तर तो डेटा स्टोअर करण्याची क्षमता देखील आपली प्रचंड वाढली. आणि तिसरी आणि तिसरी गोष्ट, शेवटची नाही पण तिसरी गोष्ट, की तो डेटा ट्रान्सफर करणं खूप सोपं झालंय. तू पूर्वी हस्तलिखित गोष्टी डेटा, समजा तुझ्या उपस्थितीच्या रजिस्टरची नकल दुसरीकडे करायची असेल तर हाताने तशी करणं, 100 मुलांची तसे महिनाभराचा रेकॉर्ड करणं हा केवढा तरी कष्टाचा भाग आहे. इथे तुम्ही काय करता, अगदी सोपं आहे. जस्ट कंट्रोल C कंट्रोल V म्हटलं की तुमच्या कम्प्युटरचा स्पीड कशावर, त्याच्यावर तेवढ्या ते 5 मिनिटात होणार का 2 मिनिटात होणार की 10 मिनिटात होणार तेवढं, बरोबर, इतकं सोपं झालंय. त्यामुळे त्याचं स्टोरेज खूप सोपं झालंय, ट्रान्सफर खूप सोपी झाली आहे, आणि शेवटचा आणि महत्वाचा भाग की त्याच्यावर प्रक्रिया करण्याची जबरदस्त कम्प्युटिंग पॉवर किंवा गणन क्षमता आज उपलब्ध आहे. ओके, म्हणजे आत्ताची कम्प्युटर्स खूप करतात आहे. आणि तुम्ही आता परवा बीबीसीनी सुंदर पिचाईंची मुलाखत घेतली, आणि त्या मुलाखतीमध्ये पिचाई असं म्हणाले की क्वांटम कम्प्युटर जरी आता प्रयोगाच्या पातळीवर असले तर ते काही फार काळ तसेच राहतील असं नाही. क्वांटम कम्प्युटर हे काही काळानंतर आपल्या दैनंदिन जगण्याचा किंवा आपल्या रेग्युलर वापराचा भाग बनतील. ते ज्या वेळेला बनतील त्यावेळेला आपली गणन क्षमता आपण म्हणतो त्याच्यापेक्षा अफाट पद्धतीने वाढली. म्हणजे आत्ताही ती भोवळ आणणारीच आहे, पण त्याच्यापेक्षा. याचा अर्थ काय की म्हणजे सगळ्या जगण्याचा डेटा तयार होतोय, त्याचं स्टोरेज होत आहे, त्याचं ट्रान्सफर होऊ शकते आहे, आणि त्याच्यावरची प्रोसेसिंग होऊ शकते तेवढ्याच प्रचंड वेगाने. आणि म्हणून हा डेटा इझम, कारण आता यावर सगळे निर्णय होत जाणार, यापुढे सगळं हे होत जाणार, त्याच्या आधारे आपल्या जगण्यावर काहीतरी नियंत्रण, कारण त्या डेटाच्या आधारे निर्णय घेतले जाणार. म्हणजे अगदी छोटं सांगायचं की आम्ही समाजशास्त्रामध्ये विद्यापीठामध्ये किंवा इतरत्र जे संशोधन होतं ना, त्यातले बहुतेक संशोधन हे सॅम्पल या अँगलने व्हायचे. ओके, म्हणजे आपण 10,000 लोकांविषयी बोलायचं आहे, त्यांच्या इतक्या लोकांचं तर काही माहिती घेऊ शकत नाही, मग 10,000चं आपण सॅम्पल काढायचं. मोस्ट सोशल सायन्सेस वेर बेस्ड, रिसर्च इन सोशल सायन्सेस वॉज बेस्ड ऑन बेसिक प्रिमाइस, शीतावरून भाताची परीक्षा म्हणतो ना आपण तसं. कारण का की अख्ख्या भात चेक करण्याची आपल्याकडे क्षमता नव्हती. पण आता ती म्हण घेण्याची काही कारण नाही. आता शीतावरून भाताची परीक्षा असं म्हणून शीतावर समाधान मानण्याची गरज नाही. अख्ख्या भाताची परीक्षा घेता येईल, आणि नुसत्या साध्या नाही, भाताच्या मोठ्या हंडीची परीक्षा घेता येईल, एवढं आपल्याकडे आता झालेलं आहे. आणि म्हणून याचे दूरगामी परिणाम होते. आणि हे सगळं लक्षात घेऊन हरारी त्याला डेटाइझम असा किंवा विदावाद मराठीमध्ये असं म्हणतात, ही त्याची पार्श्वभूमी. सर, डेटा म्हणजे काय आणि डेटा इझम म्हणजे काय, ही सगळी संकल्पना आपण बघितली. सुरुवातीला मी म्हटलेले की या डेटामुळे बरेच राजकीय किंवा सामाजिक बदल घडतात, तर त्याची उदाहरणं आपण आता जाणून घेऊयात. मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेच राजकीय बदल घडले. 2016ला ट्रम्प निवडून आले आणि तोच काळ ब्रेक्झिटचा सुद्धा होता. ट्रम्प निवडून येण्यात कॅम्ब्रिज अनालिटिकाची महत्वाची भूमिका होती. जो प्रोपगंडा राबवला गेला त्याचा बेस हा डेटा होता. त्यामुळे डेटाच्या आधारे मोठा राजकीय बदल घडला, अनपेक्षित बदल घडला. तर असे बदल आता घडतात. तर हा झाला अमेरिकी इलेक्शनचा भाग. पण भारतात आता ही सुरुवात झालीये का, किंवा भारतात अशा प्रकारे राजकीय सामाजिक बदल डेटाच्या आधारावर घडू शकतो का? हो, कुठेही घडू शकतो, किंवा कुठे घडू शकतो काय, घडत आहेत. म्हणजे तू जी उदाहरणं दिली ट्रम्पची, तर ते तर काय, ज्याला आपण म्हणून एक ढळढळीत उदाहरण आहे. त्याची बरीच चर्चा झाली आणि म्हणून ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर ते आहेच आहे. पण त्या व्यतिरिक्त अमेरिकेतच कशाला, जगभरामध्ये आपल्याहीकडे डेटानी आपल्या आयुष्यावर आता दिवसेंदिवस अधिकाधिक पकड हे यायला सुरुवात झाली. याची चिन्ह आपल्याला दिसतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट, आता आपण कोरोना काळातून गेलो, बरोबर, म्हणजे जातो आहोत अजूनही, गेलो म्हणजे अजून बाहेर नाही आलेलो. तर ह्या कोरोना काळामध्येच किती डेटाची निर्मिती झाली
आणि डेटाच्या आधारे काय निर्णय घेतले गेले हे आपण बघितलेले आहे. म्हणजे अगदी साधं करोनाच्या संदर्भामध्ये की साधं कोविन ऍप किंवा आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करणं, तर ते केल्यानंतर आपले बेसिक हे द्यावे लागतात, कुठे आहेत काय आहेत, आणि एका अर्थाने आपला डेटा आरोग्य सेतूवर गेला, असा देशभरातल्या करोडो लोकांचा तो असेल डेटा. त्या डेटाच्या आधारे आपल्या पॉलिसी मेकर्सनी काहीतरी निर्णय घेतले असेल. ते काय घेतले, कुठल्या प्रक्रियेत घेतले, इथे मला बसून करणं थोडंसं अवघड आहे, पण हे नक्की घेतलेले असणार. दूर कशाला, मी चीनचं उदाहरण सांगतो. म्हणजे तू आता ट्रम्पचं उदाहरण दिलं, ते काही प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणूया पॉलिटिकल होतं, आणि ते खरंच आहे, आणि एका लेवलला ते जरा रिस्की पण आहे. पण तसं नसलं तरी आरोग्याच्या क्षेत्रामध्ये कसं हे होतं ते तुम्हाला सांगतो. चीननी म्हणजे कोरोना ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला चीननी मोठ्या प्रमाणावर त्यांची उपलब्ध जी डिजिटल सामग्री होती त्याचा वापर केला. म्हणजे लोकांचे टेम्परेचर मॉनिटर करणे, ते जिथे जातात त्यांची मुवमेंट्स मॉनिटर करणे, बाकी प्रवासाचा डेटा गोळा करणे, असे सगळे डेटा त्यांनी गोळा केले. त्यांच्यातले सहसंबंध काय होतील याची काही गणित किंवा प्रमेय बांधली, आणि त्याच्या आधारे त्या सगळ्या डेटाचं प्रोसेसिंग करून असं मानलं जातं की ह्या सगळ्या ह्यूज डेटा जनरेशन आणि डेटा प्रोसेसिंगमुळे चीनला कोरोनावर काही नियंत्रण मिळवण्यामध्ये काही प्रमाणामध्ये खूप ज्याला म्हणूया मदत झाली. दूर कशाला, अगदी आपल्या म्हणजे जिथे मी शिकवतो त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातलंच सांगतो. आमच्या तिथे आमच्या एका डिपार्टमेंटमध्ये एक शास्त्रज्ञ मॉडेलिंग आणि सिम्युलेशन मध्ये काम करतात, डॉक्टर पुजारी म्हणून त्यांचं नाव. ते आणि त्यांच्या सहकार्याने मिळून प्रवासी म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चं जे नेटवर्क आहे, ते नेटवर्क, त्याची डेन्सिटी, त्याचा फ्लो, ह्याविषयीचा डेटा त्यांच्याकडे त्यांनी गोळा केला किंवा होता, आणि ते त्यांनी काही मॉडेलिंग मध्ये टाकलं. मॉडेलिंग म्हणजे काय, तर एक प्रकारचा अल्गोरिदम आहे, त्यामध्ये टाकलं, आणि मग त्या आधारे ही करोनाची संख्या कशी वाढेल किंवा कशी कमी होईल, त्याचे प्लॅटू केव्हा येईल तेव्हा, या संबंधीचे त्यांनी काही आराखे बांधले, आणि त्याचा उपयोग बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळामध्ये पॉलिसी मेकर्सला झाला. त्यामुळे आरोग्य असो किंवा राजकारण असो किंवा शिक्षण असो, या सगळ्या ठिकाणी डेटाचा उपयोग होतो. मी तुम्हाला सांगू का विशाली, की डेटाचा संबंध तुला मला कल्पना येणार नाही, राजकारणाशी आपण पटकन जोडतो आणि ते काही अयोग्य पण नाहीये, पण डेटाचा खरा संबंध हा प्रशासनाशी आहे, बरोबर. इनफॅक्ट मी तर असं म्हणेल की प्रशासनाची एक व्याख्या आपल्याला अशी करता येऊ शकते की प्रशासन म्हणजे डेटा निर्मितीचं एक व्यवस्था. तुम्ही जर खोलवर बघितलं तर प्रशासन नेमकं काय करतं, प्रशासन बऱ्याच गोष्टी करतं, पण प्रशासनाचं एक अत्यंत महत्वाचं कार्य डेटा निर्माण करणे, तो मेंटेन करणे, आणि त्याला कालानुक्रमानुसार त्यामध्ये बदल घडवून आणणे किंवा अद्ययावत करत राहणे. अगदी साधी गोष्ट घ्या, पूर्वी आपल्याला बँकांमध्ये केवायसी फारसं करावं लागायचं नाही. केवायसी वगैरे हे आत्ताच्या गोष्टी आहे, पण जसं डिजिटल तंत्रज्ञान आलं तसं केवायसी करणं अत्यंत, आणि केवायसी एकदा करून होत नाही, दर वर्षा 2 वर्षाला करावं लागतं. आपण जर ते करायचं विसरलो तर बँक आपल्याला काहीतरी दंड करतं म्हणा, किंवा आपल्या काही सेवा थांबवतो वगैरे वगैरे. तर एका अर्थाने बँक प्रशासनासाठी डेटा निर्माण करणं आणि अद्ययावत करणं आवश्यक आहे. प्रशासनाचं हे असतं, आणि ते का होतं, कारण प्रशासनाला डेटामधून बदल कळतात, धोरणं ठरवता येतात, आणि ते जे इम्प्लिमेंट करतात आहे, त्याची जी अंमलबजावणी करतात आहे, ते कुठपर्यंत आणि कसं पोहोचतं याचा काहीतरी एक अंदाज येऊ शकतो. कारण प्रशासन व्यवस्थांवर काम करणार आहे, आणि व्यवस्थांना नेहमी नेमकी माहिती हवी असते, डेटा हवे असते. तर आणि म्हणून खरं तर डेटाइझमचा खरा संबंध राजकारण आहे तर दुय्यम तिय्यम झालं, पण डेटाइझमचा खरा संबंध आपल्या दैनंदिन जगण्याचं जे प्रशासन आहे त्याच्याशी संबंधित आहे. अगदी साधी गोष्ट, आपल्या घरी आई बाबा ज्या वेळेला हिशोबाची वही ठेवायचे ना, ते का ठेवायचे, तो त्यांचा त्या काळातला डेटाइझम होता, है ना, की काय खर्च झाला बाबा, मग महिना अखेर आपल्याला कळतं खर्च किती झाले, जमा किती झाले, त्याचा पॅटर्न काय होता. सो इट्स अन ऍडमिनिस्ट्रेशन. आणि एक खूप महत्वाचं सांगतो, आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू, की लक्षात घ्या, प्रशासन असो किंवा कोणत्याही मोठ्या व्यवस्था असो, ज्या वेळा ते डिजिटल डेटाचा अधिक वापर करतात त्यावेळेला त्यातली ती संदिग्धता कमी करतात.
आणि ह्या व्यवस्था अधिकाधिक पद्धतीने संख्या केंद्रीय होत जातात. म्हणजे डेटाइझमचा अत्यंत महत्वाचा भाग काय आहे? डेटाइझमचा अत्यंत महत्वाचा भाग असा आहे दोन गोष्टींमुळे, की डेटा सेंट्रल होत जाणं, ॲक्युरेट होत जाणं डिजिटल डिव्हाइसेसमुळे, आणि अल्गोरिदममुळे डेटावर गणितीय प्रक्रिया अधिकाधिक करता येतात. आणि ज्या वेळेला एखाद्या गणितीय प्रक्रियांमध्ये प्रशासन जातं, त्यावेळेला त्याला नेमकेपणा येतो, अत्यंत नेमकेपणा येतो. म्हणजे नाही, खूप लोकांना असं वाटतं, असं जे संदिग्ध विधान आपण करतो तसं न करता 97.88% लोकांना किंवा 47.42% लोकांना इतकं तुम्हाला स्पेसिफिक म्हणता येतं. आणि हे इतकं स्पेसिफिक होत जाणं, हे एका लेवलला म्हटलं तर चांगलं आहे, आणि एका लेवलला म्हटलं तर ते रिस्की आहे. मी तुला एक निरीक्षण सांगतो, हे माझं कच्चं निरीक्षण असंही म्हणायला हरकत नाही. पण माझा आजवरचा अनुभव असा आहे, की ज्या व्यवस्था अधिकाधिक संख्या केंद्रीय होत जातात, त्या व्यवस्था, मला असं वाटतं, निरीक्षण आतापर्यंतचं ऐतिहासिक निरीक्षण असं दाखवतं, त्या व्यवस्था म्हणजे त्या संख्या केंद्रीय होत गेलेल्या आणि अधिकाधिक अमानवीय, आता अमानवी म्हणजे दुष्ट अशा हेतूने म्हणत नाही मी, अमानवीय आणि नॉन ह्युमन असं होत जातात. त्या व्यवस्था ह्या अधिकाधिक ज्याला म्हणूया ना, कठोर बनत जातात. आणि मला जर विचारशील तर त्या कुरूप पण बनत जातात. आणि याचं उदाहरण मी माझ्यामध्ये एका ठिकाणी बोलताना असं म्हणालो होतो, की जसं शिक्षण व्यवस्थेमध्ये मार्क्सला जास्त महत्व आलं, छोट्या छोट्या पर्सेंटेजच्या, तर असं आपल्या शिक्षणामधला शिकण्याचा भाग कमी होऊन गेला आणि शिकण्यासंबंधीचा डेटा जनरेट करण्याचा भाग जास्त होता. जसं टेलिव्हिजनच्या व्यवस्थेमध्ये टीआरपीचं महत्व फार जास्त वाढायला लागलं, तसं टेलिव्हिजनच्या कार्यक्रमाचा दर्जा आणि त्याविषयी आपलं असणारं समाधान हे कमी होत गेलं. किंवा आपल्याला माहिती आहे, की अनेकदा YouTubeवर किंवा या सगळ्या याच्यावर तुम्हाला किती लाइक्स आहे, किती कमेंट्स आहे, हे जास्त महत्वाचं, आणि म्हणून ते जास्त लाइक्स किंवा कमेंट मिळवण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी अनेकदा आपल्याला ना फक्त काहीतरी वैचित्र्यपूर्ण कृती केली की ते होत जातं. आलं लक्षात? म्हणजे आता अगदी साधं उदाहरण घ्या. आता इथे आपण काहीतरी गांभीर्याने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि हे उद्या तू तुझ्या विचारचक्राला मांडणं. तर लोकं मला बघतील आणि म्हणतील, "अरे हा लय बोर करतोय." तर म्हणजे आपण काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करतोय, पण ते होणार नाही. पण हेच, आणि कदाचित या व्हिडिओला कदाचित काय समजा म्हणूया 500,000 जे काय व्ह्यूज असेल ते मिळतील. पण याच्या जागी इथे जर मी काहीतरी आकलंच बोललो, आडवं-तिडवं बोललो, काहीतरी विचित्र शिवीगाळ केली, तर त्या क्लिप्स अधिक जोरात होतील. आणि YouTubeच्या किंवा या सगळ्या याच्यावर संख्यात्मकतेला भर असल्यामुळे त्या ट्रॅफिकमध्ये असे व्हिडिओ पण वळतात. हा त्या संपूर्ण व्यवस्थेचा एक भाग आहे. आणि म्हणून विदा केंद्रस्थानी जाणं जगण्याच्या हा साधा बदल नाही. जसं आपण म्हटलं ना, की मार्कांना अतोनात महत्व येणं शिक्षणामध्ये, शिकण्यापेक्षा शिकण्याच्या मार्कांना अतोनात महत्व येणं, याच्यामुळे शिक्षण व्यवस्थेचं जे झालं, टीआरपी मुळे टेलिव्हिजनचं जे झालं, ते कदाचित आपल्या ओव्हरऑल जगण्याचं होऊ शकेल का? ही एक भीती सातत्याने वाटत